मित्रांनो, राज्य सरकारला आणि विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर या तुटपुंजी रकमा वितरित करत असताना लाज वाटायला पाहिजे होती। शेतकऱ्यांच्या खात्यावर या छोट्या छोट्या रकमा गेल्या कित्येक दिवसापासून 7 ते 8 महिन्यापासून शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत होते, पीक विम्याची वाट बघत होते। परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळालं काय? शेतकऱ्यांना पीक विम्याऐवजी मिळाला भीक विमा। पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना धोका मिळालेला आहे। मित्रांनो, नांदेड जिल्हा असो, कोणताही जिल्हा असो, नांदेड जिल्ह्यात बऱ्याच रकमा अशा अपेक्षा होती की चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून येतील, परंतु नांदेड जिल्ह्यात सुद्धा कमी अधिक प्रमाणात रकमा दिसून आलेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, आपल्याकडे ज्या जिल्ह्याविषयी माहिती आलेली आहे, अपडेट आलेली आहे, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा छोट्या रकमा वितरित झालेल्या आहेत। हेक्टरी शेतकऱ्यांना खूप कमी रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत। तर ते जिल्हे कोणते आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये पीक विमा मिळालेला आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मान युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायला झालं तर नांदेड जिल्ह्यात छोट्या रकमा वितरित झालेल्या, अशी अपेक्षा होती की नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना मिळालं काय? 5,000, 6,000, त्यानंतर 3,000, काही शेतकऱ्यांनंतर 2,600, काही शेतकऱ्यांना 2,400 या प्रकारच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल, तुमच्या खात्यावर किती रुपये रकमा वितरित झालेल्या आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा। मित्रांनो, देगलूर तालुक्यामध्ये सुद्धा 2,400 रुपये, 2,300 रुपये हेक्टरी काही शेतकऱ्यांना या रकमा वितरित झालेल्या आहेत। काही शेतकऱ्यांना 5,300 सुद्धा रकमा देगलूर तालुक्यातूनच वितरित झालेल्या आहेत। एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तालुका सेम असेल तरी सुद्धा, महसूल मंडळ सेम असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर काही शेतकऱ्यांना 2,000, 3,000 या रकमा वितरित होत आहेत, तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 6,000, 5,000, 5,500 या पद्धतीच्या रकमा नांदेड जिल्ह्यातून वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, आपल्याकडे ज्या जिल्ह्याविषयी माहिती आलेली आहे ते जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे मित्रांनो। काही शेतकऱ्यांना 6,800, काही शेतकऱ्यांना 6,500, काही शेतकऱ्यांना 6,200 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। हिंगणघाट तालुक्यामधून शेतकऱ्यांना जवळपास 4,000, 4,500 या पद्धतीच्या हेक्टरी रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे, 6,000, 5,000 या पद्धतीच्या रकमा काही शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर कारंजा तालुक्यात सुद्धा सेम कंडिशन आहे, काही शेतकऱ्यांना 6,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 6,500 रुपये, काही शेतकऱ्यांना 6,800, 700 रुपये या पद्धतीच्या रकमा ह्या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार प्रमाणात रकमा वितरित झालेल्या आहेत, परंतु नागपूर जिल्ह्यात चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत। 12,000, 13,000 या पद्धतीच्या रकमा या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होत आहेत, परंतु नागपूर जिल्ह्यातूनच काही शेतकऱ्यांना 4,000, 5,000 या पद्धतीच्या सुद्धा रकमा दिसून आलेल्या आहेत। त्यानंतर धाराशिव जिल्ह्याबद्दल बघायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास धाराशिव तालुक्यामध्ये 6,082, काही शेतकऱ्यांना 6,100, काही शेतकऱ्यांना 6,200 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर वाशी तालुक्यामध्ये 6,000, 6,200 या पद्धतीच्या रकमा धाराशिव जिल्ह्यामध्ये दिसून आलेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामधून उमरगा तालुक्यामध्ये 6,600, 6,800 या पद्धतीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत। कळंब तालुक्यामध्ये सुद्धा 6,000 रुपये हेक्टरी या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर पुढची अपडेट म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 3,000 रुपये, 2,000 रुपये, 6,000 रुपये या पद्धतीच्या रकमा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे मित्रांनो। बघायचं झालं तर काही शेतकऱ्यांना 6,000 तर काही शेतकऱ्यांना 2,000 आणून ठेवलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, बीड जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित होणं सुरू झालेली आहे। तर बीड जिल्ह्यात हेक्टरी किती रुपये रकमा वितरित झालेली आहे त्याची अपडेट आपल्याकडे सध्या नाही, परंतु बीड जिल्ह्यात पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे, परंतु धुळे जिल्ह्यात काहीही अतिशय छोट्या रकमा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत। एकंदरीत बघायचं झालं तर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 3,000, 4,000, काही शेतकऱ्यांना 4,000, काही शेतकऱ्यांना 4,500, काही शेतकऱ्यांना 2,500, काही शेतकऱ्यांना 2,000 हेक्टरी अशा रकमा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत। अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो, पीक विमा कंपनीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट केलेली आहे। या ज्या आपण जिल्ह्यांची नावं घेतलेली आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय कमी या रकमा वितरित झालेल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे, नांदेड जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे, परभणी जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे। अग्रिमचे जिल्हे असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये अतिशय छोट्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, सेनगाव तालुक्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये 6,400, त्यानंतर 6,500 या पद्धतीच्या रकमा हेक्टरी मिळालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे, परंतु मित्रांनो एक कमेंट होती बुलढाणा जिल्ह्यातून की बुलढाणा जिल्ह्यातून जवळपास 13,000, 14,000, 16,000 या पद्धतीच्या
रकमा वितरित होत आहेत. परंतु मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या प्रकारच्या रकमा वितरित झाल्या असतील परंतु इतर शेतकऱ्यांना सेम कंडिशन सेम रकमा वितरित होत नाहीयेत, तुम्हाला जर 20,000 रक्कम मिळालेली असेल बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी, तर तुम्हाला 20,000 रक्कम मिळालेली असेल परंतु इकडे काही शेतकऱ्याला 10,000 5,000 या पद्धतीच्या रकमा वितरित होत आहेत. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातून चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या. नागपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये चांगल्या 20,000 23,000 या पद्धतीच्या रकमा ह्या वितरित होत आहेत. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.